नमस्कार. अखेरचा माऊलींचा श्लोक आपला चालला आहे. सगळ्या महाभारताचं सार भगवद्गीतेमध्ये आणि भगवद्गीतेचं सगळं सार या अखेरच्या श्लोकात आणि माऊली याबद्दल जे काही निरूपण करता आहेत त्याच्या मागच्या भागामध्ये आपण जे काही पाहिलं ते असं पुन्हा पुन्हा आठवतं की व्यासांचं मोठेपण सांगितलं. ते सांगता सांगता संस्कृत भाषेचं मराठी भाषेचं महत्त्व सांगितलं. ज्या व्यासाने एवढ्या मोठ्या ग्रंथाचा ओहापोह केला आहे त्या ग्रंथाबद्दल माऊली असं म्हणतात की माझ्यासारख्यांनी काय खरं म्हणजे लिहावं, माझ्यासारख्यांनी याच्यावर काही लिहिण्यासारखं नाही आहे, पण तरी देखील माझ्या शक्तीप्रमाणे मी अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचं कारण ते सांगतात की मोठी माणसं ज्या रस्त्याने गेली आहेत त्या रस्त्याने आपण गेलो तर त्या मुक्कामाला पोचतो. तसं म्हणे मी केलं आहे. मोठी माणसं ज्या रस्त्याने गेली आहेत त्या रस्त्याने मी गेलो आहे. असं सगळं एकीकडे सद्गुरूचं महत्त्व आणि या गीतेचं महत्त्व, संस्कृत भाषेचं महत्त्व आपण ऐकतो आहोत. आता ही जी काही मराठी भाषेची कृपा खरं म्हणजे तुमच्या आमच्यावर पण, त्यामुळे तिचं जे काही सरसपण माऊली सांगतायत ना, आणि एकीकडे पठणाचं, श्रवणाचं, मननाचं महत्त्व पण सांगतायत. आज आपण नाथ परंपरा जी आहे ती पण ऐकणार आहोत, गुरु परंपरा जी आहे ती ऐकणार आहोत. आणि माऊली एकीकडे या परंपरेतून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळालं आणि हे असं पुढे देणं हे परंपरेचीच एक गोष्ट आहे की मी हे तुमच्यापर्यंत नेतो आहे. त्यामुळे नाथ परंपरेबद्दलची कृतज्ञता आणि आपली केलेली निवड या सगळ्यांबद्दल माऊलींना फार मोठं कृतज्ञ वाटतं आहे. तसे आज आपण 1730 पासून 1765पर्यंतच्या ओव्यांचा विचार करणार आहोत. ज्याला ओव्या बऱ्याच आहेत परंतु दृष्टांत देत देत माऊली आपल्याला हे सगळे मुद्दे पटवणार आहेत. पहिली 1730 ओवी आहे. श्री गुरुसेनी नावे माती डोंगरी जयापासी होती तेणे कोळीये त्रिजगती एकवद केले. गुरुसेनी नावे माती आपल्याला लगेच लक्षात येईल की या ओवीमध्ये माऊलींना एकलव्याचं उदाहरण द्यायचं आहे. काय केलं या एकलव्यानी? तर एकलव्यानी आपल्याला खरं म्हणजे हा होता कोळ्याचा मुलगा, त्यामुळे याला सद्गुरू प्रत्यक्ष हे नव्हतं, शिकवणारे नव्हते. मग त्यांनी एका डोंगरावरती द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा तयार केला. आपल्याला सगळ्यांना गोष्ट म्हणून माहिती आहे. आणि मग या द्रोणाचार्यांच्या पुतळ्याला पाहून पाहून त्यांनी धनुर्विद्या सगळी आत्मसात केली. आणि स्वाभाविकच इतकी आत्मसात केली की केवळ हा जो पुतळा आहे हे मला शिकवत आहेत अशी भावना त्यांनी मनामध्ये ठेवली. आणि धनुर्विद्यामध्ये तो इतका निपुण झाला. आणि त्या एकलव्याचं माऊली इथे उदाहरण द्या. खरं काय वस्तुस्थिती अशी होती की ह्या एकलव्याजवळ द्रोणाचार्यांच्या नावानं केवळ मातीच होती, पुतळाच होता तो मातीचा. द्रोणाचार्य की प्रत्यक्ष शिकवायला नव्हतेच तिथे, पण केवळ श्रद्धा जर असेल अंतःकरणात तर काय घडू शकतं याचं एकलव्य हे महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि त्या उदाहरणावरून त्यांनी सांगितलं की केवळ अतिशय श्रद्धा, आपली सद्गुरूवर असलेली निष्ठा आणि मग सद्गुरू पण आपल्यावर नक्की कृपा करणार हा असणारा अगदी पूर्ण विश्वास असं मानून धनुर्विद्येमध्ये ह्या एकलव्याने एवढी मोठी प्रगती केली, निष्णात झाला. तिन्ही लोकी त्याला सगळं म्हणजे त्याला कोणी मागं टाकणारं नव्हतंच. तेणे कोळीये त्रिजगती, या कोळ्याला या एकलव्याला त्रिजगती सर्व मान्यता मिळाली. सगळ्यात श्रेष्ठ तो होता. धनुर्विद्येत त्याचा हात धरणारं कोणीही नव्हतं. एकवध म्हणजे सर्व मान्यता मिळालेली होती. आता हे सांगण्यासाठी एक छान दृष्टांत देतात. चंदने वेधली झाडे झाली चंदनाचे निपाडे. आता म्हणाले की चंदनाच्या झाडाजवळ म्हणजे एखादी वेल समजा त्या झाडाला चिकटून आली तर तिला पण लगेच चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. चंदनाच्या झाडाजवळ असणाऱ्या सगळ्याच झाडांना स्वाभाविकच चंदनाचा सुगंध प्राप्त होतो. आता हे जर अशा झाडांबद्दल होत असेल तर मग माणसांचं सामर्थ्याबद्दल काय आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण आहे. नुसता चंदनाच्या सहवासात गेल्यावर त्या येणाऱ्या वेलीला सुद्धा सुगंध प्राप्त होतो आहे, तर माणसांच्या किंवा माती पुतळ्याजवळ गेल्यावरती सुद्धा या एकलव्याला सामर्थ्य प्राप्त करून देतो. मला तर काय प्रत्यक्ष सद्गुरूंचं हे मिळालंच ना, त्यामुळे तसं काही फार आश्चर्य वाटण्यासारखं नाही असा त्याचा अर्थ. पण दुसऱ्या ओळीमध्ये एक वेगळं उदाहरण माऊली देत आहेत. वशिष्ठे मांडिली की भांडे भानुसी शाटे. आता खरं म्हणजे 10व्या अध्यायामध्ये एकदा
म्हणजे हे उदाहरण देऊन झालं आहे. पण त्याचं स्मरण म्हणजे मलासुद्धा तो 10व्या अध्यायातलं ते काढून वाचावं लागलं. कारण तेव्हा आपण जरी वाचलं असलं तरी आत्ता आपल्याला विस्मरणात गेलं की काय होतं हे. मग आपल्याला आठवतं की वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्या बाबतीमधली ही सगळी कथा आहे. झालं असं की वशिष्ठ तर ब्रह्मर्षी, परंतु वशिष्ठ विश्वामित्रांना ब्रह्मर्षी म्हणायला तयार नव्हते आणि ते स्वतः मात्र आपण ब्रह्मर्षी आहोत असं मानत होते. आता असं जरी असलं तरी मान्यता, सर्वमान्यता मिळाली पाहिजे ना. आणि म्हणून मग सर्वमान्यता मिळायची असेल तर कोणाला विचारायचं. आणि म्हणून ह्या विश्वामित्रांना असं सांगण्यात आलं की तुम्ही काय करा. खरं तर असं आहे की विश्वामित्रांच्या अंगी काही कमी हे नव्हतं. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली होती. मला वाटतं पुढल्या ह्याच्यामध्ये ते येईल. वशिष्ठे मांडली की भांडे भानुसी छाटी. त्यांनी जी हे केली आपली छाटी सूर्यावर टाकली ह्याच्याबद्दलची एक कथा आपल्याला पूर्वी गेलेली आहे. त्या कथेमध्ये असं होतं की ते कोणाकडे जायचं. सर्वमान्यता मिळायला हवी असेल आपण ब्रह्मर्षी आहोत ह्याची, तर आता जायचं कोणाकडे. म्हणून मग ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवानी याचा निवाडा करायचं ठरवलं आणि त्यांनी असं म्हटलं, आधी त्यांना सांगितलं की तुम्ही ब्रह्मर्षी आहात याच्यासाठी कोणीतरी साक्षीदार पाहिजे. तर साक्षीदार कोणाला घेऊन या. तर म्हणजे सूर्याला घेऊन या, समुद्राला घेऊन या आणि शेषाला घेऊन या, ज्यांनी शेषाने पृथ्वी धरलेली आहे. अशा तिघांना म्हणे घेऊन या. आता ब्रह्मदेवानी या तिघांना साक्षीदार म्हणून आणायला सांगितलं. तिघांकडे विश्वामित्र गेले. या तिघांनीही आपापली कारणं सांगितली, अडचणी सांगितल्या. सूर्य म्हणाला की मी असं तुमच्याबरोबर येऊन कसं चालेल, संबंध विश्वाला प्रकाश देण्याचं काम मला करायचं असतं, हे कोण करणार. त्यामुळे त्यांनी नाकारलं. समुद्राला विचारलं तर समुद्र म्हणाला की ह्या क्षारयुक्त पाण्याचे ढग बनतात आणि या पृथ्वीला पावसाच्या निमित्तानं गोड पाणी मिळतं. तर मी इथून गेलो तर हे ढगाला पाणी देण्याचं काम कोण करेल, तर मी पण येऊ शकत नाही. आणि शेष म्हणाला की मला सगळ्या पृथ्वीचा भार सांभाळायचा आहे, तर मीही येऊ शकत नाही. त्यामुळे ज्या विश्वामित्रांनी एवढी प्रतिसृष्टी निर्माण केली असं इतकं सामर्थ्य, इतकं कर्तृत्व त्याच्याजवळ होतं, पण त्याला ब्रह्मर्षी म्हणून मान्यता द्यायला कोणीही साक्षीदार मिळेना. आणि मग काय करायचं. मग विश्वामित्र तर तिघांनीही नाही सांगितल्यामुळे परत आले. ते काही साक्षीदार आणू शकले नाहीत. मग वशिष्ठ गेले आणि वशिष्ठांनी काय केलं तर त्यांनी शेषाच्या जागी एक दंड उभा केला. आता पुन्हा बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्या. दंड उभा केला. दंड नुसता कसा उभा राहणार खरा, पण दंड उभा राहिला कारण त्यांनी त्याच्यात पृथ्वीचं सगळं सामर्थ्य जणू काही शेष तिथे आला आहे आणि शेष जसा पृथ्वीचा भार घेतो तसा या दंडाने सगळा भार घेतलेला आहे. त्यामुळे दंडाच्या रूपानं शेष तिथे आला. मग समुद्राच्या जागी त्यांनी कमंडलू आणलं आणि त्या कमंडलूत सगळं समुद्राचं सामर्थ्य त्यांनी हे केलं. तशी योजना केली की कमंडलूमध्ये सगळं समुद्राचं पाणी साठवलेलं आहे. आणि सूर्याच्या रथावर त्यांनी आपली छाटी टाकली आणि त्या छाटीतून सुद्धा प्रकाशानं सूर्य तळपू लागला. आता ही जी काही कथा आहे या कथेतून आपण लक्षात घ्यायचं आहे की वशिष्ठांचं सामर्थ्य काय होतं ते विश्वामित्राला कळण्यासाठी ही कथा घडवलेली आहे. आता निवृत्तीनाथांचं सामर्थ्य काय आहे ते माऊली सांगत आहेत की अशा मोठ्या मोठ्या मंडळींजवळ जे सामर्थ्य आहे ना ते सगळं यांच्याजवळ होतं. म्हणजे विश्वामित्रांचं सामर्थ्य तर माहीत होतं आपल्याला, खरं प्रतिसृष्टी निर्माण केली. किंवा रामाचं सामर्थ्य आपल्याला माहिती आहे, समुद्रामध्ये वानरसेनेला लंकेमध्ये जाण्यासाठी सेतू बांधला. त्यामुळे हे सगळं करणारी ही सगळी मंडळी होती. पण वशिष्ठांनी मांडली की भांडे भानुसी छाटी ह्याचा अर्थ काय तर त्याच्यासाठी कथा पुराणातले सांगतात. आता या कथेचा विचार केला तर असं आहे की वशिष्ठ ब्रह्मर्षी का आणि विश्वामित्रांना अजून का ब्रह्मर्षी पदवी दिली नाही एवढ्यापुरताच या ओवीमध्ये जो उल्लेख केला आहे ते आपल्याला माहिती असावं यासाठी 9व्या अध्यायामध्ये पूर्वी आलेली कथा आत्ता त्यांनी त्याची फक्त 10व्या अध्यायात ती फक्त त्यांनी आपल्याला आठवण करून दिली. आता ही आठवण देण्याचं कारण काय तर ते पुढे दिलं आहे. मग मी तव चित्ताथिला आणि श्री गुरु ऐसा दादूला जो डिठीवेनी आपुला बैसवीपदी. ते म्हणतात की ही जी काही चित्ताथिला श्री गुरु ऐसा दादूला, श्री गुरु सद्गुरूसारखा, म्हणजे हे जे आत्ता उदाहरणं घेतली त्याच्या थोडा मोठ्यांच्या कृपेनं जड जे पदार्थ होते ते जड पदार्थांना सुद्धा ते पदार्थामध्ये पण त्यांनी सामर्थ्य आणलं.
छाटी टाकली तरी सूर्य छातीतून त्या छातीच्या कपड्यातून सुद्धा प्रज्वलित होऊन येत होता, किंवा काठी उभी राहिली तर शेषाच्या रूपाने ती काठी उभी राहिली. असं जड पदार्थामध्ये सुद्धा सामर्थ्य ते आणून दाखवू शकत होते. तर शुद्ध चित्त असणारी आणि संपन्न असणारी मनुष्य आहे. तर सद्गुरूंची कृपा झाल्यावर काय अशक्य आहे मला? सद्गुरूंसारखा पाठीराखा असताना, त्यांची कृपादृष्टी माझ्यावर असताना स्वाभाविकच ते आपल्या निजपदाला घेऊन जातात. त्यामुळे मला काहीच अशक्य नाही. ज्यांना ह्या अशा प्रकारच्या गोष्टी करता येऊ शकतात तिथे माझ्यासारख्यांकडून त्यांनी हे सगळं करून घेतलं, यामध्ये विशेष ते काय. पुढे म्हणजे आधीची देणगी दिठी वरी सूय पुरवी पाठी तई न दिसे ऐसा ऐसी गोठी केही आहे. मग म्हणतात आधीच कसं आहे की देखणी देठी, दृष्टी स्वच्छच आहे, त्यात सूर्याची मदत, मग दिसणारच ना सगळं. दृष्टी पण चांगली आहे, दिवस आहे, चांगला प्रकाश पण आहे, मग का नाही दिसणार? दिसणारच. तसं म्हणून माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध होवावे श्री गुरुकृपा काय नोहे. ज्ञानदेव म्हणे, माऊली म्हणतात गुरुकृपा झाल्यावर काय असं होणार नाही, सगळं काही होईल. माऊली स्वतःच्या इतक्या खात्रीपूर्वक सांगतात की निवृत्तीनाथांनी मला असं काही तयार केलं आहे की माझे जे नित्य नवे वाहणारे श्वासोश्वास आहेत ना, केवळ श्वास आणि उश्वास हे सुद्धा गीता प्रबंध होऊ शकतील. मला काही विचार करावा लागणार नाही, शब्दांची जोड करावी लागणार नाही, श्वासागणिक आपोआपच हा गीतेचा प्रबंध तयार होऊ शकेल. कारण या एकदा सद्गुरू पाठीराखा असला तर काय होणार नाही, अशा प्रकारची खात्री माऊली यामध्ये देतात की होणारच. या मोठमोठ्या लोकांना काय काय गोष्टी जमल्या आहेत, मग मला का नाही जमणार? माझे सद्गुरू पण असेच आहेत आणि त्यांच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी जमणार आहेत. या कारणे मी या श्री गीतार्थ मराठी या केला लोका यया दिठीचा विषय, आणि मी सुद्धा याच करता हा गीतार्थ मराठी भाषेत केला आहे. आता तो असा आहे की सगळ्या लोकांना तो सहज समजावा, त्या गीतेतला जो विषय आहे तो सहज समजावा, सगळ्या सामान्य लोकांच्या दृष्टीने सुद्धा तो सोपा करून सांगितला जावा, म्हणून मी त्याला मराठीमध्ये केला. परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे तै गातयाचे पांगे काढता हे. आता ते म्हणतात की माझी मराठी कशी आहे माहिती आहे का? या माझ्या मराठीच्या मदतीनं मी हा गीतेचा अर्थ समजून घ्यायला लागलो. तर असं झालं की जी काही मूळ गीता होती, म्हणजे संस्कृत मूळ गीता जी आहे, तिच्या अर्थाला जरासुद्धा कुठे कमीपणा नव्हता. परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे. मी जेव्हा मराठीमध्ये या गीतेचा अर्थ समजावून सांगायला लागलो, गीता मराठीत केली, तरी गातयाचे जी पांगे काढता हे. पण असं नाही झालं गीतेच्या अर्थाला जरासुद्धा काही असा उणेपणा किंवा अपूर्णता अशी आली नाही. गीता समजण्याकरता ती मी मराठी भाषेमध्ये पूर्ण करू शकलो, आणि ती करताना संस्कृत भाषेला किंवा मूळ तिच्या रूपाला कुठे काही उणेपणा आहे का, तर तसं नाही घडलेलं. उलट आपल्याला पुढे माऊली सांगणार आहेत की माझ्या ओव्यांचा उपयोगच होतो संस्कृतमधल्या गीतेचा अर्थ कळायला, आणि तुमचा आमचा अनुभव पण तोच आहे. का आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा? तर गीतेच्या श्लोकाचा अर्थ कळण्यासाठी माऊलींनी मराठीमध्ये केलेल्या प्राकृत भाषेत केलेल्या ओव्यांचा अर्थ आधी अभ्यासायचा, आणि तो अभ्यासला की आपल्याला आपोआपच गीतेच्या श्लोकांचा अर्थ कळेल. तर माऊली पण आपल्याला तेच सांगतात की संस्कृत आलं नाही तरी गीता समजण्याकरता माझी मराठी ओवी जी आहे ती काम पूर्ण करेल, म्हणजे पूरकच ठरेल. माझी मराठी ही संस्कृत ज्ञान होण्यासाठी पूरक ठरेल. म्हणून गीता गावो म्हणे तई गाणीवे होतील लेणे ना मोकळे तरी उणे गीता ही आणित. आता म्हणतात कसं आहे की खरं असं आहे की गीता गावो म्हणे, पहिल्यांदा मूळ जे गीतेचं रूप आहे म्हणजे संस्कृत गीता आहे ती यावी, तई गाणीवे होती लेणे, आणि मग ते कसं करावं तर तिचा अर्थ समजून घेण्यासाठी त्याचं पठण करावं, श्रवण करावं, हे सगळं बरोबरच आहे. घ्यावा, समजून घ्यावा अर्थ, मूळ श्लोक वाचावा गीतेचा, त्याचा अर्थ समजून घ्यावा, अगदी बरोबर आहे. पण नंतर मोकळे तरी उणे गीता आणि तर पण समजा ओव्या वाचून ओवीचा अर्थ समजून घ्यावा असं म्हटलं तर त्या गीतेच्या अभ्यासाला या मराठी ओव्या अलंकार ठरतील, लेणं ठरतील, म्हणजे गीतेचं पण सौंदर्य वाढवतील. गीतेचा अर्थ कळण्यासाठी या माझ्या प्राकृत ओव्यांचा उपयोग होईल, आणि ते केलं की मूळ गीतेचं सौंदर्य वाढेल. म्हणजे गीता
न म्हणता किंवा न गाता समजा ओव्याच गायल्या, ओव्यांचंच पठण श्रवण केलं, ओव्यांचाच अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला असं म्हटलं तर त्या गीतेच्या श्लोक आणखीन वरचं ठरतीलच, कारण त्या गीतेचा अर्थ समजायला मदतच होईल. थोडक्यात आपल्याला बाऊली असं सांगतात की गीतेचा अर्थ कळायला या माझ्या ओव्यांचा तुम्हाला उपयोग होईल. म्हणजे असं नाही आहे, आधी सांगताच आहे की गीतेचा अर्थ कळण्यासाठी मी प्राकृतमध्ये ह्या ओव्या केल्या, पण आता आपल्या लक्षात येईल की या प्राकृत ओव्यांचा अभ्यास करता करता आपल्याला संस्कृत गोष्ट पण कळतील. सुंदर अंगी लेणे न सुये, तई तो मोकळा शृंगारू होये, ना लेईले तरी आहे तैसे के उचित. ते म्हणतात असं आहे की एखाद्या सुंदर अंगावर अलंकार घातले तर बरोबरच आहे, सुंदर शरीरावर अलंकार घातला आणखीन काय पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे तो तो ज्याला घातला आहे तोही सुंदर आणि अलंकार पण योग्य ठिकाणी आहे, चांगलंच आहे. परंतु समजा अलंकार सुंदर देहावर घातला नाही आणि मोकळा असला तरी तो अलंकारच आहे. पेटीमध्ये ठेवला तरी त्याला अलंकारच म्हणायचं, अंगावर घातला तरी त्याला अलंकारच म्हणायचं. हां, तो अलंकार अंगावर घातला तर शोभून दिसेल याबद्दल काही वाद नाही आहे, परंतु मोकळा जरी ठेवला तरी तो अलंकारच असतो. तसं ह्याचं आहे. किंवा अजून उदाहरण देतात का मोतियांची जैसी जाती सोनयाही मान देते, ना तरी मानी जेती अंगेची सडी. सडी म्हणजे मोकळी, सडं म्हणतो आपण, मोकळ म्हणजे मोती समजा उत्कृष्ट जातीचे उत्कृष्ट प्रकारचे मोती आहेत आणि ते मोती हाराच्या रूपानं समजा एकत्र केले तर काय होईल, सोन्याला पण सन्मान, सोन्यामध्ये गुंफलेत ते, सोन्याच्या तारेमध्ये मोती घातलेत तर हार तयार झाला. त्यामुळे त्या मोत्याला योग्य अशा प्रकारे सोन्याच्या तारेत गुंफून अलंकार तयार झाला, चांगली गोष्ट आहे. सोन्याचाही सन्मान झाला आणि मोतीसुद्धा हाराच्या रूपानं आपल्याला एकत्रित मिळाले, म्हणजे सोन्यालाही शोभा आली, अगदी गोष्ट चांगली. पण मोती मोकळे जरी असले तरी त्यांचा जो स्वाभाविक गुण आहे मोत्यांचा त्याला मान्यता आहेच. म्हणजे सोन्याचं सहवास मिळाला तर आहेच चांगलं, पण नाही मिळाला ते जरी सडे असले मोकळे असले तरी देखील मोत्यांचा स्वतःचा जे गुण आहेत स्वाभाविक गुण आहेत ते आहेतच. अगदी तसंच आहे. नाना गुंफिली का मोकळी उणी न होती परिमळी, वसंतागमनीची वाटोळी मोगरी जैसे. मोत्याचं उदाहरण देऊन झालं, अलंकाराचं उदाहरण देऊन झालं, मोगरीच्या फुलांचं उदाहरण देत आहेत की वसंत ऋतू आला की छान मोगऱ्याची टपोरी फुलं येतात आणि समजा ती गुंफली हारामध्ये तर चांगलं आहेच, पण सुटी ठेवली मोकळी ठेवली तरी देखील सुगंधामध्ये काही कमी नाही आहे. जसं मोत्यांच्या स्वाभाविक गुणाला कमी नाही, हारात घाला नाही तर सुटे ठेवा, दागिना करा नाही तर सुटं ठेवा, किंवा मोगरीचा हार करा नाही तर सुटी फुलं ठेवा, त्या सुगंधामध्ये काही कमीपणा नाही आहे, मूळ सौंदर्यामध्ये काही कमीपणा नाही. तैसा गाणी वे ते मिरवी गीते वीणही रंगू लावी, तो लाभाचा प्रबंधू ओवी केला मिया. तसं म्हणे झालेलं आहे. संस्कृत गीता गायली, शोभा आहेच, सौंदर्य आहेच, परंतु गीते वाचून गीता गायल्या वाचून जो आनंद आपल्याला मिळतो आहे तो नेहमी आपण लक्षात घेऊ की तो ओवी छंदाचा मी प्राकृतामध्ये जो ग्रंथ केला आहे त्याच्यात पण तो आनंद मिळतो आहे असं माऊली आपल्याला सांगतात की मूळ स्वरूपच आहे ना, त्यामुळे ते कुठेच जाणार नाही. प्राकृतात केलं म्हणून त्याचं सौंदर्य कमी होणार नाही, उलट ते वाढेलच. तेणे आबाल सुबोधे ओवियेचे नि प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. आता म्हणतात की ह्या ज्या ओव्या तयार केल्या छंदामध्ये योग्य पद्धतीने मला जो अर्थ समजला तो सगळ्यांना बालांपासून वृद्धांपर्यंत किंवा नेणत्यांपासून जाणत्यांपर्यंत, त्याच्यासाठी काही असं नाही आहे की ही डिग्री मिळाली तरच ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. किती आपण पाहतो वारकरी जे बिचारे अशिक्षित आहेत त्यांनासुद्धा ह्या सगळ्या वाचून ह्या ओव्यांचा अर्थ कळतो. माऊली आपल्याला पुढे सांगणार आहेत की माझ्या ओव्या कशा आहेत, तर या ओव्या तुम्ही वारंवार वाचल्यात ना की त्या अर्थ तुम्हाला सांगतील, असं त्या ओव्यांमध्ये मोठी शक्ती आहे. तसं ते सांगतात की नेणत्यापासून जाणत्यापर्यंत. आम्हाला जरी म्हटलं असं तरी केवळ वयाचा इथे विचार नाही करायचा, तर फार मोठं काही काय पुस्तकी ज्ञान त्याच्यासाठी असायला हवं असं काही नाही. इतकं सगळ्यांना सहज सुलभ रीतीने समजतील आणि त्यामध्ये जे ब्रह्मरस मी ओतलेला आहे त्या ब्रह्मरसांनी गोड झालेली ही अक्षरं
त्याच्यामध्ये गुंफलेली आहेत. ओबीबद्ध रचना, छंदबद्ध रचना केली आहे आणि अशा प्रकारे ब्रह्मरस या अक्षरांच्या माध्यमातून सगळ्यांना समजेल अशा पद्धतीनं मी वाटलं आहे. आणि मग ते सांगण्यासाठी ते म्हणत आहेत, काय झालं, चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी, पासरवणे जिया परी लागे नाकी. म्हणजे असं आहे की चंदनाच्या झाडाजवळ गेलं ना की त्या झाडाला फुलं येईपर्यंत थांबावं लागत नाही. त्या चंदनाच्या झाडाला म्हणजे ते लहान असल्यापासून त्याला सुगंध यायलाच लागतो. त्या झाडाला फुलं येतील, मग त्या फुलातून आपल्याला, बाकी झाडांच्या बाबतीमध्ये त्या झाडाला सुगंध नाही येणार, त्याला जे फूल येईल त्या फुलातून सुगंध प्राप्त होईल. पण इथे तसं नाही आहे. इथे त्या झाडाजवळ गेलं की चंदनाचं झाड सुगंध आपल्याला देतं, थांबावं लागत नाही, वाट पाहावी लागत नाही, कारण त्या झाडालाच सुगंध असतो. चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी, फुलासाठी पासरवणे जिया परी लागे ना, की थांबावं लागत नाही. तसं ह्याच्या बाबतीला तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकिली या ही वाखाणी काय व्यसन न लावी. अहो हे नुसतं या ओव्यांचं श्रवण केलं ना, प्रबंधू शब्द वापरला आहे, संबंध ग्रंथ तयार झालेला आहे म्हणून प्रबंध शब्द वापरला आहे. पण मी तर म्हणेन एकतरी ओवी अनुभवावी असं सांगितलं आहे ना, त्यामुळे ओव्यांचाच आपण विचार करूया की ह्या ओव्यांचं नुसतं श्रवण कानी पडताच काय होतं, तर माऊली म्हणतात समाधी लागते. हा प्रबंध वाचला, याचा अभ्यास केला की समाधी लागते. आणि मग जर त्याचं अगदी व्याख्यानपूर्वक श्रवण केलं, म्हणजे अगदी त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला, तर मग काय होईल, अर्थ समजला की त्याचं व्यसन लागेल, त्याची चटक लागेल, पुन्हा ऐकावं, पुन्हा वाचावं असं वाचेल. आणि असं होणारच ना, असं झाल्याशिवाय राहील का असं विचारतात. म्हणजे आपोआपच आपल्याला त्या ओव्यांचा अर्थ समजावून घेण्याची इतकी अनिवार्य इच्छा होईल. माऊली खात्रीच देत आहेत आणि आपण सगळ्यांनी तो अनुभव घेतला आहे. उगाच का आपण एवढे 20-21 वर्ष चिकटून राहिलो, 13 वर्ष आपण ज्ञानेश्वरीचा ओव्यांचा पाठपुरावा करतो आहे, प्रयत्न करतो आहे समजून घेण्याचं. याचं कारण तेच आहे, कारण माऊलीने सांगितलं आपोआपच आपल्याला त्या ओव्यांची गोडी लागेल. पुढे काय आहे, पुढे काय आहे, काय दृष्टांत दिलेत, कुठले दाखले दिलेत, किती माऊलींना माहिती आहे, इतक्या लहान वयात कसं काय माहिती झालं, किती गोष्टी आपल्याला अशा आश्चर्यजनक वाटतील अशा माऊलींच्या बाबतीत आपल्याला वाचायला मिळाले. पाठ करिता व्याजे पांडित्य येती वेशजे तै अमृताते नेणीजे फावलिया. ते म्हणतात पाठकरिता म्हणजे नुसत्या पठणाच्या वाचनाच्या निमित्तानं. ओव्या आपण नुसत्या समजा वाचल्या किंवा काय पारायण केलं, वाचन केलं, या निमित्ताने आपण सुरुवात केली म्हणायला. पाठकरिता व्याजे पांडित्य येती वे, आपोआपच आपल्याला अर्थ समजाय, पांडित्य येईल म्हणजे काय, त्या ओव्यांचा अर्थ समजायला लागेल. वारंवार वाचनाने, पुन्हा पुन्हा केलेल्या वाचनाने आपोआपच त्या ओव्या आपल्याला अर्थ सांगायला लागतील. आणि मग आपल्या समजण्याला एक स्फुरण चढेल की अरे हां, हे मला कळलं, आणखीन काय बरं, आता हेच उदाहरण कुठे दिलं आहे. म्हणजे आता बघा ना, चकोर वगैरे शब्द आहे, माऊलींचा अगदी लाडका शब्द आहे हा, असं आपण म्हणतो. घटपट आलं की लगेच आपल्याला कळतं. माऊलीने अगदी बरोबर आपल्याला कळलं आहे की आकाशाचं हे कळण्यासाठी आपल्याला घटमठाची गोष्ट सांगितली आहे. अशा निरनिराळ्या दृष्टांताच्या ह्या आपल्याला कळायला लागतील. आणि मग ती एकदा गोडी लागली की अगदी माऊली सांगतात अमृताते देणी जे फावले. ते म्हणतात अहो अमृताचा लाभसा तुच्छ वाटेल, अमृतसा नको, हे अमृताच्या पलीकडे आपल्याला गोडी लागलेली याची असं वाटेल. तैसेनी आईतेपणे कवित्व झाले हे उपेणे मनन निधिध्यास श्रवणे जिंकिले आता. बरं पुन्हा असं आहे की ते ऐतं आहे, अमृताहून गोड असलेलं हे जे काही ओव्यांचं वेड आपल्याला लागलेलं आहे हे ऐतं प्राप्त झालं आहे. आणि हे जे काही आहे कवित्व झाले हे उपेणे, हे एक विश्रांतीचं स्थान, छान आनंद देणारं स्थान आहे. त्या ओव्यांचं श्रवण करणं, मनन करणं, निधिध्यास करणं हे काही आवश्यकता नाही आहे. नुसत्या पठणाने, वारंवार वाचनाने, नुसतं श्रवण केल्याने आपल्याला ह्या मनन निधिध्यासाचं काही प्रयोजन शिल्लकच राहत नाही. बाकी सगळीकडे आपण अभ्यास या शब्दाचा विचार करताना करतो की अभ्यास म्हणजे काय नुसतं वाचून उपयोग नाही, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि इथे माऊस हे सगळं ऐकतच मिळालं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीचं जे आपोआपच पठणाने आपल्याला त्याची पुन्हा पुन्हा वाचावाशी स्फूर्ती येईल आणि अमृतापेक्षाही अधिक आनंद मिळेल. आणि मग हे सगळं नुसत्या श्रवणाचाच हा फायदा होऊन जाईल. ते पुढलं काही करावंच लागणार नाही आपल्याला. त्याचं वेगळं चिंतन, मनन, निधिध्यासन करायची आवश्यकता आहे, ते आपोआपच घडेल असं ठरतं. याचं काही प्रयोजनच राहील. मनन निधिध्यास श्रवणे जिंतीले आता.
काय होईल तर याची काही आवश्यकता राहणार नाही. कारण हे असं आहे की याच ठिकाणी हा सगळा आनंद मिळून जाईल. नुसत्या ओव्यांच्या पठणाने, पारायणाने, श्रवणाने आपल्याला आनंद मिळेल. त्याच्यासाठी आपण आत्ता म्हटलं तसं की भौतिक ज्ञानाची सुद्धा आवश्यकता नाही आहे. अगदी नेणत्यापासून जाणत्यापर्यंत कोणीही या माझ्या ओव्यांचा आनंद घेऊ शकेल. हे स्वानंद भोगाची सेल, भलतयासीची दैल, सर्वेंद्रिया पोषवीर श्रवणा करवी. आता म्हणतात की हे जे काही ओव्यांचं श्रवण आहे ना, तो अगदी अत्यानंद ज्याला म्हणतो तसा सेल म्हणजे महत्त्वाचा भोग घडवेल. असं काही आपल्याला आनंद मिळून जाईल, काही महत्त्वाचं आपल्याला आनंद मिळावा ना, एखादी गोष्ट मिळावी आणि आपला आनंद व्हावा, तसा हा आनंद सेल म्हणजे शेलका, अगदी महत्त्वाचा असा भोग घडवेल. बरं, अशी आहे की कुठला कसा आनंद प्राप्त होईल तर केवळ श्रवणाच्या द्वारा सगळ्याच इंद्रियांना टवटवी येईल. सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवे. नुसतं ऐकलं आहे म्हणजे माऊली सांगतायत आणि भोवताली बसलेली सगळी मंडळी ऐकत असतील, त्या श्रोत्यांना काय वाटत असेल तर माऊली सांगताना नुसत्या श्रवणाच्या माध्यमातून ऐकलेल्या गोष्टी या सगळ्या इंद्रियांना उत्साह देतील, टवटवी आणून देतील नुसत्या श्रवणाच्या माध्यमातून. चंद्रा ते अंगवणे भोगुनी चकोर शहाणे, परी फावे जैसे चांदणे भले तयाई. ते म्हणतात असं आहे की चकोर पक्षी आहे त्याचं ठीक आहे, त्याच्यासाठी चंद्रकिरणाचा त्याला तो अमृतभोग प्राप्त होतो, कारण तो चंद्राची किरणं घेऊन आपली भूक भागवतो. अगदी चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या बाबतीत जरी हे असलं तरी सगळ्या जगाला तो चांदण्यांचा आनंद घेता येतोच की हो. हां, त्याची भूक भागते म्हणून त्याचं कौतुक, कारण त्याला दुसरं काही चालत नाही, त्याला चंद्राचं चांदणच लागतं. त्यामुळे चकोर पक्षाची भूक भागवणं हे त्याचं विशेष आहेच चांदण्यांचं. पण म्हणून सगळ्या मंडळींना चंद्राचं चांदण आनंद देतच की. तसं हे आहे, सगळ्या जगात सगळ्या लोकांना या ओव्यांच्या श्रवणाचा आनंद घेता येतो. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी आहे, परी लोकू वाक चातुर्य होईल सुखिया. तसंच म्हणाले आहे की हे इथे जरी अध्यात्मशास्त्र जरी असलं, आता अध्यात्मशास्त्रात काय आहे तर अध्यात्मशास्त्राचा विचार केला की सगळं विवेक वैराग्य म्हणजे त्या विवेक वैराग्य असणाऱ्या अधिकारी पुरुषालाच हे सगळं प्राप्त होईल असं अंतरंग त्याचं असलं पाहिजे, तर त्या अध्यात्मशास्त्र त्याला कळेल. अगदी बरोबर आहे. तैसे अध्यात्मशास्त्री आहे अंतरंगाचे अधिकारी आहे. ज्या कोणाला ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे तो कसा असला पाहिजे तर विवेक त्याच्याचा असला पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे, त्याचं अंतरंग सगळं अनुकूल असलं पाहिजे असं माऊली म्हणतात. तर ते म्हणतात की खरं आहे, माझा ग्रंथसुद्धा जो काही रचना केली त्याच्यामध्ये सगळ्यांना आनंद वाटेल, सुख वाटेल, कारण तशीच रचना केली आहे. अंतरंगाचा अधिकारी पुरुषाला हे सगळं प्राप्त होईल असं म्हणतो आहे आपण. माऊली म्हणतात माझा ग्रंथ त्या रचनेच्या दृष्टीनं शब्दालंकार आहेत, अर्थालंकार आहेत, सगळ्या नवरसांचा विचार केला आहे, किती किती दृष्टांत दिलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना आनंद प्राप्त होईलच, सुख वाटणारच आहे. अध्यात्मज्ञानाने सुखच वाटतं ना, तसं यादीही सगळं सुखच वाटणार आहे. ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे, ग्रंथून हे कृपेचे वैभवती आहे. त्यामुळे हा सगळा जो काही महिमा आहे हा निवृत्तीनाथांचा आहे. सगळा जो काही मोठेपणा आहे, जे काही सगळं ज्यांनी माझ्यापर्यंत आणलं आहे आणि मी हे माझ्या वाणीनं तुमच्यापर्यंत पोचवतो आहे, हा सगळा निवृत्तीनाथांचा खटाटोप आहे. हां, माझं त्याच्यात काही नाही आहे, ती त्यांची कृपा आहे. गौरव आहे जी साचे, ग्रंथून हे कृपेचे वैभवती आहे. हा जो ग्रंथ वगैरे तुम्ही म्हणताय माझं काही नाही आहे, ही त्यांची कृपा आहे. सगळं त्या कृपेचं ऐश्वर्य, कृपेचं वैभव आहे निवृत्तीनाथांच्या, आपलं काही नाही आहे. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. आता इथून पुढे नाथ परंपरेचा विचार केला आहे की कुणी कोणाला कसं कसं हे ज्ञान दिलं आणि ते मी निवृत्तीनाथांनी मला आणि मी आता या ग्रंथाच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत ते आणलं आहे. ही जी सगळी नाथ परंपरा आहे त्याचा उल्लेख आहे. काय घडलं तर क्षीरसागराच्या जवळ देवी पार्वतीच्या कानात त्रिपुर आरी म्हणजे त्रिपुर राक्षसाचा आरी म्हणजे शत्रू जो शंकर,
या शंकरांनी पार्वतीच्या कानामध्ये हे ज्ञान सांगितलं. शंकरांनी पार्वतीच्या कानात सांगितलेलं हे आत्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान, हे आता नाथ परंपरेतून आपल्यापर्यंत आलं आहे. आता हे जे त्रिपुर राक्षस जो आहे तो कोण आहे, तर मग असं गोष्ट सांगतात की त्या राक्षसाने खूप तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडे गेला. आणि ब्रह्मदेवानी त्या ब्रह्मदेवाकडून मागणी काय केली, तर त्यांनी असं म्हटलं की मला 3 नगरं अशी पाहिजेत अभेद्य, की ते कोणी घेता कामा नये, अशी 3 नगरं फक्त मला द्या. आणि मग हा जो त्रिपुर राक्षस आहे यांनी त्याला ती 3 नगरं मिळाली. ते सगळी नगरं अभेद्य, त्याला कोणी त्या जिंकू शकणार नाही अशी होती. आता त्याला जी एवढी मोठी सत्ता मिळाली, ब्रह्मदेवाकडून एवढा वर मिळाला आणि नेहमी प्राय राक्षस वृत्ती आहे त्यामुळे वर मिळाला. आणि मग त्यांनी स्वाभाविकच त्रैलोक्याला त्रस्त करायला सुरुवात केली. आता त्रस्त झाल्यावर देव येणार कुणाकडे, तर देवांच्या लक्षात देव आले बिचारे शंकराकडे, म्हणाले तर ह्या सगळ्या त्रस्त मंडळींना वाचवा, मानवाला आणि देवांना, ह्या सगळ्याचा राक्षसांचा त्रास होतो आहे आणि मग काय करायचं. मग शंकरांनी विचार केला की ठीक आहे, आता त्याच्याशी युद्ध केलं पाहिजे. आणि शंकरांनी त्या राक्षसाशी युद्ध करताना त्याला काही विजय प्राप्त होईना. मग देव मदतीला आले आणि मग देवांच्या मदतीनं सुद्धा या राक्षसाशी युद्ध काही जिंकेना. मग लक्षात असं आलं की याच्यात गणपतीचं पण मोठेपण सांगण्यासाठी कदाचित या कथेमध्ये, पुराण कथेमध्ये घातलं असेल की गणरायाची आराधना केल्याशिवाय देव युद्धाला गेले होते म्हणून यश मिळत नव्हतं. मग गणरायाची म्हणजे बुद्धिदेवतेची आराधना केली आणि मग ते गेले. त्याबरोबर शंकराला यश मिळालं आणि त्या त्रिपुरासुराचा वध झाला. मी या कथेचा विचार करत होते आणि मग मला असं वाटलं की काय बरं असेल. मग असं वाटलं की अरे, ब्रह्मदेवानी सृष्टीची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाकडूनच 3 नगरं मला अभेद्य मिळावीत. कोणती असतील ही 3 नगरं. मग असं लक्षात आलं की संबंध सृष्टी यांनी निर्माण केली आणि या संबंध सृष्टीमध्ये जे वेगळेपण दाखवायचे, की वेगळेपण काय दाखवायचं ते दाखवायचे. माणूस हे जे वेगळेपण, माणसात वेगळेपण दाखवायचं असेल तर पंचमहाभूतातलं तर काहीच आपण बदल करू शकत नाही. हा देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे. आता राहिले 3 गुण. या 3 गुणामुळे अभेद निर्माण होऊ शकतो. म्हणजे वेगवेगळे माणसांमध्ये वेगळेपण दाखवता येतं. आणि आपण सारखं वर्णन करतो आहे की हे ब्रह्मज्ञान प्राप्ती होण्यासाठी आपल्याला गुणातीत व्हावं लागतं. सत्वगुणामध्ये सुद्धा अडकून चालत नाही. आणि मग या ब्रह्मदेवानी निर्माण केलेल्या या त्रिगुणांच्या अतीत जाण्यासाठी जायचं कोणाकडे, मग शंकराकडे गेलं. मग शंकरांनी काय केलं, तर बुद्धी, गणपती बुद्धी देवता, बुद्धीच्या आधारेच गुणातीत होता येतं असा विचार करून या बुद्धीच्या सहाय्यानं म्हणजे देवांच्या मदतीनं या 3 शक्तींचा वध केला आणि गुणातीत किंवा काय म्हणायचं त्रिगुणातीत आपल्याला होता येईल असं केलं. आता जेव्हा हे सगळं आपण म्हणूया की गुणातीत झालेल्याला म्हणजे अरी, या त्रिपुराचा अरी म्हणजे शंकर. ह्या शंकर असं म्हणण्यामागे माऊलींचा उद्देश हाच होता की बुद्धीला महत्त्व, म्हणून गणराया नमस्कार केल्याखेरीज जायचं नाही याच्यासाठी कथा केली असेल. आणि मग 8 ओव्या इथून पुढे साधारण 1751 झाली ना आपली, 52पासून पुढे 8 ओव्या ज्या आहेत, या 8 ओव्यांमध्ये ही सगळी गुरु परंपरा सांगतात. याच्या संदर्भात आपली जी सार्थ ज्ञानेश्वरी आहे, जी आपण सगळेजणं मामा दंडकरांची ज्ञानेश्वरी वाचतो, त्याच्यामध्ये जी परिशिष्ट आहेत, त्या परिशिष्टामध्ये आपल्या या सगळ्या 18 अध्यायांमध्ये या अशा प्रकारचे जेव्हा उल्लेख येतात ना, त्याच्याबद्दल ज्या कथा असतात त्या कथा दिलेल्या आहेत. तर या 1751 ते 1758 या 8 ओव्यांमध्ये आता जो काही मुद्दा माऊली आपल्याला सांगणार आहेत, म्हणजे संबंध नाथ परंपरा सांगणार आहेत, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची कथा येणार आहे. ती कथा आपण आधी ऐकू म्हणजे ओव्यांचा अर्थ आपल्याला समजणं अगदी सोपं जाईल. ते म्हणतात की सध्याचं जे वैवस्वत मन्वंतर आहे, त्या वैवस्वत मन्वंतरामध्ये आत्ता म्हटलं तसं क्षीरसागराच्या काठावरती शंकर आणि पार्वतीच्या कानामध्ये हे गूढ आत्मज्ञान सांगितलं. आणि हे भगवान विष्णूनी, भगवान शंकर पार्वतीच्या कानामध्ये हे सांगतायत, हे
भगवान विष्णूंनी माशाच्या पोटात गुप्तपणे राहून ऐकलं. झालं असं की जेव्हा भगवान शंकर पार्वतीला कथा सांगत होते, कथा सांगता सांगता पार्वतीची समाधी लागली. आणि समाधी लागली, शंकराच्या लक्षात आलं, परंतु आपण जी कथा सांगतोय त्याला हुंकार येतो आहे. तिची समाधी लागली असली तरी हुंकार येतो आहे, मग तो कुठून येतो आहे हे पाहिल्यावर त्या विष्णू गुप्त रूपानं आपली कथा ऐकतोय, आपला संवाद ऐकतोय हे शंकराच्या लक्षात आलं. आणि मग भगवान शंकरांना विष्णूंनी चोरून कथा ऐकली, त्याचा राग आला. परवानगी नाही मागितली, विचारायचं ना. तर गुप्तपणानं शंकर पार्वतीच्या कानात गोष्ट सांगतायत आणि न सांगता न विचारता ती गुप्तपणानं ऐकली. तेव्हा त्यांनी विष्णूला सांगितलं की तू हे जे काही माझं चोरून ऐकलं आहेस तर या ज्ञानाचा तुला काहीच उपयोग होणार नाही, असा शाप दिला. शाप तर दिला, पण लगेचच त्यांच्या मनामध्ये दया निर्माण झाली की आपल्याला माहिती आहे ब्रह्माने निर्मिती केली या संबंधसृष्टीची, विष्णूने प्रतिपाल केला आता, आणि शंकराने त्याचा संहार केला. या शंकराने प्रतिपाल करणाऱ्या विष्णूला शाप दिला की तुला हे जे काही ज्ञान प्राप्त झालं आहे, तू ऐकलं आहेस पण याचा तुला उपयोग करता येणार नाही. आणि मग शाप जर दिल्यावर त्याला पुन्हा अंतःकरणात जरा दया निर्माण झाली आणि मग त्यांनी असं म्हटलं की तू काय कर, पृथ्वीवरती माशाच्या पोटात राहून तू नाव ऐकलंस तर मच्छिंद्रनाथ या नावानेच अवतार घे. आणि मग अवतार घेऊन समाधीच्या साह्यानं, म्हणजे प्रत्यक्ष हे जे काही ज्ञान मिळवलं आहेस ते त्या पद्धतीनं या ध्यान मार्गाने समाधीपर्यंत जायचं आणि ते समाधीच्या साह्यानं ते ज्ञान दृढ करायचं. आणि मग कलियुगामध्ये ते सिद्ध करून झालेलं जे ज्ञान आहे ते शिष्य परंपरेनं लोकांमध्ये प्रसारित करायचं, असं शंकरांनी या विष्णू देवतेला सांगितलं. त्याप्रमाणे भगवान विष्णूंनी मच्छिंद्रनाथाचा अवतार घेतला आणि पृथ्वीवरती ते संचार करू लागले. गोष्ट इथे थांबत नाही. आता हे जेव्हा पृथ्वीवरती फिरतायत, विष्णू मच्छिंद्रनाथाच्या रूपामध्ये पृथ्वीवरती फिरतात. आता त्यांना झालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांना प्रत्यक्ष करायचा आहे, समाधीपर्यंत नेऊन, आणि ते समाधीपर्यंत नेऊन आपल्या परंपरेप्रमाणे योग्य तो शिष्य बघून त्याला ते ज्ञान द्यायचं आहे. मग झालं असं की हे फिरत असताना नंद घराण्यामधल्या जो शेवटचा राजा होता भुलेश्वर नंद नावाचा, त्याच्याच मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्यांनी वध केला होता. आणि त्याचा जो मुलगा होता या राजा म्हणजे भुलेश्वर नंदाचा, हा मुलगा, त्याचं नाव आहे चौरंगी नंदन. हे सगळी कथा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये वाचायला मिळते बरं का. त्या चौरंगी नंदनाचं असं झालं की तो म्हणजे राजा तर मारला गेला, राजपुत्रसुद्धा असा होता की तो कुष्ठरोगी होता. त्याचे कुष्ठरोगाने हातपाय सगळे झडून गेलेले होते आणि अति त्याची दयनीय अवस्था झालेली होती. बरं झालं असं की मंत्र्यांनी राजाला मारलं, याचा अर्थच आहे की त्याला राजापद मंत्र्याला ते घ्यायचं होतं. त्यामुळे याला बिचाऱ्याला तिथून पळून जाणं भाग होतं. मग काही राजाचे बाजू घेणारे लोक होते, त्यांच्या सहाय्यानं, सेवकांच्या सहाय्यानं त्यांनी काय केलं, सप्तशृंगीवरती त्याला नेलं. आणि खरं म्हणजे हा जो कुष्ठरोगी असला तरी तो महान भक्त होता, त्यामुळे तो सप्तशृंगी गडावर गेला. त्यांनी तिथे तप केलं, अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि इथे या मच्छिंद्रनाथांची त्यांची गाठ पडली. मच्छिंद्रनाथांनी त्यांना पाहिलं. आता ज्या आत्मज्ञान ब्रह्मज्ञान विष्णूने ऐकलं होतं आणि मच्छिंद्रनाथ म्हणून तो पृथ्वीवरती जन्म घेऊन आला होता, याला या भगवत भक्ताची आणि त्याची ही जी काही शारीरिक दुर्बलता होती त्याच्याबद्दल त्याच्या अंतःकरणात दया निर्माण झाली आणि त्यांनी त्याला ज्ञानोपदेश केला. आता या मच्छिंद्रनाथाच्या ज्ञानाचा असा काही चमत्कार घडला की हा जो चौरंगी नंदन होता, हा या ज्ञानामुळे सर्व अवयवांनी निरोगी झाला, अगदी चांगला, त्याचे हातपाय सगळे छान झाले. आणि मच्छिंद्रनाथांनी ते जे आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान होतं ते ह्याला उपदेश केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे 4 भावंड निवृत्ती ज्ञानेश्वर तोपसुभान मुक्ताबी हे जेव्हा आईवडिलांबरोबर जात होते आणि निवृत्तीनाथ एका गुहेमध्ये गेले
आणि मग आपल्या काही काही काळाने ते परत मिळाले. हे कुठे गेले निवृत्तीनाथ? तर त्या ठिकाणी त्यांना गुहेमध्ये कोण भेटलं आणि कोणी ज्ञान दिलं, त्या कथेचा इथे आपल्याला अर्थ लागतो की हे जे मत्स्येंद्रनाथांनी विष्णू रूपामध्ये विष्णू रूपातून मत्स्यनाथ रूप घेऊन आलेल्या यांनी गहिनीनाथाला उपदेश दिला आणि या गहिनीनाथांनी तेच ज्ञान निवृत्तीनाथाला दिलं आणि निवृत्तीनाथांनी ते आपलं ज्ञान आपल्या भावाला दिलं. अशी गुरुपरंपरा सांगितली जाते आणि ती आपल्याला ह्या 8 ओव्यांमध्ये माऊली सांगतात 1752 तो क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले. ते जे गुह्य ज्ञान विष्णूंनी ऐकलं ते त्या क्षीरसागरामध्ये माशाच्या रूपात असल्यामुळे गुप्तपणानं भगवान विष्णू ते ऐकलं आणि म्हणून त्याला मत्स्येंद्रनाथ असं म्हटलं, माशाच्या पोटात बसून ऐकल्यामुळे, आणि शंकराकडून हे ज्ञान प्राप्त करून घेतलं. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयावा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण. आता मी कथा सांगितलीच आहे त्यामुळे ओवीचा अर्थ आपल्याला लगेच कळेल. तो मत्स्येंद्रात काय झालं, हिंडत होता. तो सप्तशृंगी गडावर जेव्हा आला फिरता फिरता तेव्हा तिथे असलेला हा जो चौरंगीनाथ आहे भगवत भक्त आहे त्याला त्यांनी हे आपला उपदेश केला, ज्ञान दिलं आणि तो सर्वांगाने परिपूर्ण झाला, निरोगी झाला. पुन्हा सगळे अवयव त्याचे नीटपणे आले आणि मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनायया ते मुद्रा श्री गोरक्षया दिधली मिनी. आणि मिनी म्हणजे या मत्स्यनाथांनी हे सगळं ज्ञान जे त्याला दिलं आणि मग समाधी घ्यायची. ज्ञान दिल्यानंतर समाधी घ्यायची असंच सांगितलेलं होतं की योग्य त्या व्यक्तीला ज्ञान दे आणि तू समाधी घे. मग अव्यत्यय म्हणजे काही व्यत्यय न येता त्यांनी समाधी घेतली. आता ती समाधी घेता यावी म्हणूनच हे ज्ञान त्यांनी असं याला दिलं. आता काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की तिथे गोरक्षनाथाला ज्ञान दिलं असं वर्णन आहे आणि मग गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना दिलं असं आहे. म्हणजे मत्स्येंद्र, गोरक्ष आणि गहिनीनाथ. पण गोरक्षनाथांची हे कुठे झाली तर म्हणे तेणे योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसैकू विरू तिये पदी का सर्वेश्वरू अभिषेकीला. या मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी जणू काही कमळ फुललेलं सरोवर आहे आणि सगळ्या विषयांचा विध्वंस, विषयांचा नाश केलेला जो शूरवीर गोरक्षनाथ त्याला सगळा अष्टांग योग शिकवला आणि सर्वाधिकारी राजा म्हणून अभिषेक केला, कृपाप्रसाद दिला. आता हे असं वाचलं ना की आपल्याला वाटतं की हा गोरक्षनाथ आणि गहिनीनाथामध्ये नेमक्या कथा काय, तर ह्या दोघांच्या कथा वेगळ्या आपल्याला दिलेल्या नाही आहेत. परंतु इथे सांगताना कसं दिलं तर म्हणे जणू काही एखाद्या सरोवरामधून कमळं फुलावीत आणि सगळे विषय विषय विध्वंस व्हावा आणि असा जो शूरवीर म्हणजे एकीकडे शूरवीर आहे परंतु योग स्थिती प्राप्त झालेला आहे अशा गोरक्षनाथाला त्यांनी समाधीपर्यंतचा सगळा अष्टांग योग साधना शिकवली, सर्वाधिकारी राजा केलं आणि त्याला कृपाप्रसाद दिला. मग तीही ते शांभव म्हणजे शंकर अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव गहिनीनाथा. आणि मग त्या गोरक्षनाथांनी शंकरापासून प्राप्त झालेल्या त्या ऐश्वर्याचा सामर्थ्याचा गहिनीनाथांवर प्रसाद दिला. आता इथे मी थोडी गडबडली एवढ्यासाठी आणि तुम्हाला पण तेच सांगणार आहे की मी शोध घेण्याचा प्रयत्न केला, कदाचित केळकर काका आपल्याला याच्याबद्दल आणखी सांगू शकतील. तर शंकरांनी विष्णूला सांगितलं आणि शंकरापासून प्राप्त झालेला हा जो आनंद आहे म्हणजे विष्णूला झालेला तो आत्ता आपण पाहिलं की त्याला मच्छिंद्रनाथ म्हणून त्याला पृथ्वीवर यायला लावलं. त्यामुळे मग त्या गोरक्षनाथांनी शंकरापासून प्राप्त झालेल्या या सगळ्या सामर्थ्याचा किंवा ऐश्वर्याचा गहिनीनाथाला कृपाप्रसाद दिला. तर मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ याचा हा जो क्रम आहे ह्या क्रम मात्र कथेमध्ये आपल्याला दिलेला नाही आहे. मी थोडा प्रयत्न केला पण मला तो काही सापडला नाही, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सापडला नाही. कदाचित आणखीन प्रयत्न केला तर पुढल्या मंगळवारपर्यंत मला मिळू शकेल. तेणे कळी कळी तू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञाशी निवृत्तीनाथा दिधली ऐसे. बरं, हा जो गहिनीनाथ आहे या गहिनीनाथाचं जे आपण आत्ता चौरंगीनाथाचं कथा पाहिली त्याचं या ओवीमध्ये आपल्याला अर्थ लागतो की तो काय आहे तर तो कळी काळाने त्रस्त झालेला आहे. बरोबर आहे, आपण पाहिलं की त्याचं जे त्याला रोग झाला होता आणि हातपाय झडले होते त्या तो त्रस्त झालेला आहे
आणि मग त्रस्त झालेल्या जीवांना त्यांनी काय केलं, तर तो त्रस्त झालेला जीव असल्यामुळे यांनी आपल्या त्या जीवांचं त्रस्त पण जावं असा प्रयत्न केला. आणि मग तो निवृत्तीनाथांना त्यांनी हे ज्ञान दिलं. आणि त्यांनी अशी आज्ञा केली की काय कर, की शिष्य परंपरेनं हे जे ज्ञान आलेलं आहे त्याचा उपदेश संप्रदायामधल्या पुढल्या याला दे. आणि मग ना आदि गुरुशंकरा लागोनी शिष्य परंपरा बौद्धाचा संसरा म्हणजे लाभ झाला तो अमुते. आणि मग शंकरापासून विष्णूपासून आपण म्हणू म्हणजे मच्छंद्रनाथापासून गोरक्षनाथाला, मग गहनीनाथाला, मग निवृत्तीनाथाला, आणि असा परंपरे शिष्य परंपरेनं ह्या संप्रदायातून माऊली म्हणतात माझ्यापर्यंत हा उपदेश आला. तो हा तू घेऊन आघवा कळी गिळी तया जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी. आणि हा जो ज्ञानोपदेश माझ्याकडे आला तो त्रस्त झालेल्या कळी काळाने त्रस्त झालेल्या जीवाला अगदी समाधान मिळावं, आनंद मिळावा, वेगानं त्याचा हा काळ किंवा जे संकट आहे ते दूर व्हावं, त्याचा उद्धार व्हावा, यासाठी सत्वर धावून जा अशी तिने आज्ञा केली. आता ही आज्ञा बरोबर आहे की कळी काळाने त्रस्त झालेल्या जीवांचा उद्धार व्हावा यासाठी हे सत्वर जाण्याची आज्ञा केली. तो हा तू घेऊन आघवा, की हे जे तुला दिलेलं आहे ते तू काय कर, की अशी जी सामान्य जनता बिचारी कळी काळाने त्रस्त झाली आहे तिच्यासाठी याचा उपयोग कर. बरं होतं असं, आधीचं तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला तैसा वर्षाकाळू खवळले मेघा. आणि मग म्हणाले खरंच आहे, आधीच निवृत्तीनाथ अतिशय दयाळू आहेत, अतिशय कृपाळू आहेत, त्यावर गुरुनी हे वचन त्याला दिलेलं आहे, आज्ञा केलेली आहे. मग काय विचारता, आधीच दयाळू आणि त्यात गुरूंची आज्ञा. त्यामुळे अगदी जसा पावसाळ्यातल्या ढगांनी सगळ्या भूमीला आनंद द्यावा तसा म्हणे अत्यंत कृपेचा वर्षाव निवृत्तीनाथांनी या रूपाने केलेला आहे. मग आरताचे नि वोरसे गीतार्थ ग्रंथ नमीसे वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथो. मग जे त्रस्त झालेले आहेत, आर्त आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, या सगळ्यांबद्दलचा त्याला कळवळ आहे. मग आर्ताचे नि वोरसे गीतार्थ ग्रंथ नमीसे अशांचा कळवळा त्यांना आला. म्हणून निवृत्तीनाथांनी या गीतार्थ ग्रंथाच्या निमित्तानं काय केलं, तर वर्षाला शांत रसे तो हा ग्रंथ, ह्या अशा त्रस्त झालेल्या जीवांवर शांत रसाचा वर्षाव केला. आणि मग हे त्रस्त झालेले जीव यांच्यामध्ये अतिशय कळवळ आहे त्यांना. आधीच्या ओळीत सांगितलंच आहे की अतिशय कृपाळू आहेत, दयाळू आहेत, त्यात गुरु आज्ञा झालेली आहे. आणि अशा गुरु आज्ञा काय झाली आहे, तर त्रस्त झालेल्या जीवांना शांत कर, त्रस्त झालेल्या जीवांचा उद्धार कर, यासाठी हा गीतार्थ मराठीमध्ये सांगितला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा त्यासाठी आहे. ते इथं पुढा मी बापिया मांडला आती आपुलिया की यासाठी येवढिया आणिले यशा. आता ते म्हटलं आहे की बापिया म्हटलं आहे, तर चातक पक्षासाठी तो शब्द वापरला आहे. की काय करतात, तर निवृत्तीनाथांनी ह्या अशा त्रस्त झालेल्या लोकांवर शांतरसाचा वर्षाव केला आहे, म्हणजे अध्यात्मज्ञानाचा वर्षाव केला आहे. हे काही झाकून ठेवलेलं नाही, सगळ्यांना ते अध्यात्मज्ञान दिलं आहे. तिथे म्हणे काय झालं की तो चातकाला चांदणं प्यायला मिळालं की तो कृतार्थ होणारच आहे. तर ही त्याची जी काही चातकाची कृतार्थ होण्याची गोष्ट आहे तर ती बरोबरच आहे. पण तसं सहजच या सगळ्या त्रस्त झालेल्या लोकांपर्यंत उभं राहिलं, म्हणजे त्याला काही कष्टच पडले नाहीत, सहज या गोष्टी झाल्या आहेत. कृतार्थ होण्याची उत्कट इच्छा आहे आणि त्यावेळेस सहज त्याच्यापुढे उभं राहिलं आहे. एवढ्याच कारणासाठी या प्रस्तुत ग्रंथाचा कर्ता हा लौकिक किंवा नावलौकिक यांना मिळालं. एवं गुरुक्रमे लाधले समाधी घन जे आपुले ते ग्रंथे बांधोनी दिधले गोसावी मज. गोसावी म्हणजे निवृत्तीनाथांना म्हटलं आहे, ते स्वामी आहेत माझे. त्यामुळे स्वामी निवृत्तीनाथांनी काय केलं, गुरुक्रमे गुरूंचा जो संप्रदाय आहे, नाथ संप्रदाय आहे, त्यांच्या क्रमाक्रमाने त्यांना जे काही प्राप्त झालेलं ज्ञान आहे ते प्राप्त झालेलं ज्ञान दोन्ही प्रकाराने, एक तर धन म्हटलं आहे ना, त्यांना प्राप्त झालेलं जे धन आहे, कुठलं धन त्यांना प्राप्त झालं तर अष्टांग योग साधना प्राप्त झाली. आणि दुसरं निर्विकल्प समाधी, म्हणजे आत्मज्ञानानं प्राप्त होणारं जे की आहे ते सगळं त्यांना प्राप्त झालं.
आता हे सगळं ध्यानमार्गाची नाथपरंपरा असल्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की योग साधना पण आणि आत्मज्ञान पण, या दोन्ही गोष्टी त्यांना प्राप्त झाल्या. अनेक संतांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, पण त्यांना हे साधना म्हणजे समाधीची साधना नाही प्राप्त झालेली. अनेकांनी देह ठेवला असं आपण म्हणतो, परंतु माऊलींना ह्या दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या. योग साधनेमुळे अष्टांग योग साधना पण प्राप्त झाली आणि समाधीचं पण, ब्रह्मसाम्य त्याला म्हटलं आहे, ती समाधी पण प्राप्त झाली. आत्मज्ञान होणारी ही ब्रह्मसाम्याची साधना ती पण त्यांना प्राप्त झाली. आणि मग या दोनही गोष्टी त्यांनी काय केलं, ग्रंथाच्या रूपाने मला दिल्या. ग्रंथाच्या रूपाने ते ज्ञान बांधून मला देऊन टाकलं आणि ते ज्ञान माऊलींना प्राप्त झालं. वाचूनी पुढे ना वाचे, ना सेवाही जाणे स्वामीची. माऊली आपली कमतरता सांगतायत. ते म्हणतायत वाचूनी पुढे ना वाचे. खरं म्हणजे हे जे काही ग्रंथ मी माझ्या करवी माऊली निवृत्तीनाथांनी तयार केला, याखेरीज यासाठीची माझी खरी म्हणजे योग्यता नाहीच आहे. 80 या माझ्या ग्रंथाची योग्यता काय असेल, हे एवढं सगळं माझ्याकरवी करून घ्यावं, तर ही योग्यता माझी नाहीच आहे. म्हणजे मी हा ग्रंथ करू शकलोच नसतो. निवृत्तीनाथांनी केला आहे बरोबर आहे. याचं कारण असं आहे, ते सांगतायत की मी काही शास्त्र शिकलो नाही आहे, मी काही कुठले ग्रंथ वाचले नाही आहेत, आणि ना सेवाही जाणे स्वामीची, मी सेवा पण केलेली नाही आहे. म्हणजे ग्रंथरचना करण्यासाठी आधी सगळे शास्त्रग्रंथ अभ्यासावे लागतात, तर ते मी काहीच केलं नाही. किंबहुना मला त्या ग्रंथांची माहितीच नाही, मला काही समजतच नाही आहे. आणि अशा मला बरं सद्गुरूंची सेवा पण मी केली नाही आहे की त्यांच्या करवी मला ते ज्ञान प्राप्त व्हावं. काहीच मी न करता हा ग्रंथ निर्माण करण्याची माझ्याजवळ योग्यता कशी असेल, माझं असणार नाही. परी झालं असं, परी साचची गुरुनाथे, निमित्त करुनी माते, प्रबंध व्याजे जगाते रक्षणे जाणा. पण श्री गुरु निवृत्तीनाथांनी निमित्त केलं, माझं निमित्त केलं, म्हणजे मध्यस्थी मला केलं आणि ग्रंथांच्या रूपानं या सगळ्या जगातल्या त्रस्त झालेल्या जीवांना, त्या जीवांचं कळी काळापासून रक्षण व्हावं, आपल्या संकटापासून दुःखापासून रक्षण व्हावं, माणसाच्या जीवनामध्ये पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात त्यांनी अडकू नये, याच्यासाठी जे ज्ञान त्याला द्यायला हवं, त्याच्यासाठी कळी काळापासून त्याचं रक्षण करण्याचं काम केलं. हे मात्र नक्की खरं आहे. म्हणजे माझ्या वतीनं निवृत्तीनाथांनी हे सगळं केलं, ही गोष्ट मात्र खरी आहे. असं निवृत्तीनाथांचं आणि नाथसंप्रदायाचं वर्णनसुद्धा या सगळ्या ओव्यांमध्ये आलं. मी एक 5 मिनटं केळकर काका सांगत असेल तर सांगू दे, किंवा आणखीन कोणाला काही याबद्दल माहिती असली तर. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये किंवा माझ्याकडे जी काही आत्ता पुस्तकं असते त्याच्यामध्ये या नाथसंप्रदायातल्या मच्छिंद्रनाथाची आणि गहिनीनाथाची कथा आपल्याला मिळाली, पण गोरक्षनाथासंबंधीची कथा आपल्याला मिळाली नाही. तर याचा उलगडा कोणी करू शकणार असलं तर करा, नाहीतर मी प्रयत्न करतेच आहे. मला मिळालं तर मी पुढल्या वेळेस आपल्याला जरूर सांगेन. आपण आता काकांच्या गोष्टी ऐकूया.